नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आजचा व्हिडिओ कशावरती घेणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि आज आपण 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा विषय गणित हा विषय घेणार आहोत आणि गणित या विषयाची संकलित मूल्यमापन परीक्षा 1 म्हणजेच तुमची 6माही परीक्षा जी आहे तर ही खूपच जवळ आलेली आहे. फक्त 8-10 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. तर या परीक्षेचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, एकूण किती मार्क्स असणार आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न असणार, त्या प्रश्नाला किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, इतर विषयाचे सुद्धा जे पेपर जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला आपण स्टार्ट करूयात. अशा पद्धतीचा तुमचा 6माही परीक्षेचा पेपर असणार आहे. संकलित मूल्यमापन 1, त्यामध्ये विषय आहे गणित, इयत्ता 5वी. राईट. इथे तुमचं नाव असणार आहे, इथे हजेरी क्रमांक, त्यानंतर त्या दिवसाचा दिनांक आणि तुमच्या शाळेचे नाव. तर या सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण करायच्या आणि आता घ्यायचा आहे पेपर आपल्याला सोडवायला. तर विद्यार्थ्यांनो, हा एक सराव पेपर आहे. प्रश्न पहिला बघा, विस्तारित रूपावरून संख्या लिहा आणि त्यासाठी आहे 1 मार्क. आता इथे तुम्हाला विस्तारित रूप दिलेले आहे, त्याच्यापासून संख्या लिहायची आहे. तर चला, खूप सोपा प्रश्न आहे, आपण याआधी सोडवून बघितलेलं आहे. तर हे किती आहे, 40,000 अधिक 5,000 अधिक 30 अधिक 6 आहेत. म्हटल्यानंतर आपली संख्या येणार 45,036 ही आपली संख्या येणार. प्रश्न दुसरा बघा, चौकटीत बरोबर, त्याच्यानंतर मोठा, लेस दॅन, ग्रेटर दॅन यापैकी योग्य चिन्ह लिहा. यासाठी आहे 1 गुण, म्हणजे दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती हे ओळखायचं आहे. तर विद्यार्थ्यांना खूप सोपं आहे. पहिले आपण काय बघतो, तर हे असतं एकक, दशक, शतक, हजार. ओके, एकक, दशक, शतक, हजार. तर हजार स्थानावरचं ज्या संख्येचं ज्या ही जी संख्या दिलेली आहेत या संख्येवरचा हजार या स्थानावरचा अंक ज्याचा मोठा असेल ती संख्या मोठी आहे, आपण असं पकडतो. तर इथे बघा, ही आहे संख्या 8,344 आणि ही आहे संख्या 4,566. मग सांगा यातली मोठी संख्या कोणती असणार, तर ऑब्विसली मोठी संख्या असणार 8,344, कारण याच्या हजार स्थानावरचा जो हा अंक आहे 8 हा मोठा आहे या 4 पेक्षा. पुढे आपला तिसरा प्रश्न आहे, एका संख्येतील अंकांच्या स्थानिक किमती 4,000, 60 आणि 7 आहे, तर ती संख्या कोणती ते लिहा. आता संख्या एक दिलेली आहे आणि त्याची स्थानिक अंकांच्या किमती दिलेल्या आहेत. तर ही असणार आहे, तर ती संख्या कोणती आणि त्यासाठी आहे 1 मार्क्स. तर आपल्याला ही संख्या लिहायची आहे. तर बघा, यावरून आपण संख्या लिहूयात. 4,000 अधिक, इथे येणार 000 अधिक 60 अधिक 7, म्हणजेच आपली संख्या आली 4,067. बरोबर. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवला. तर पुढचे प्रश्न सुद्धा खूप सोपे आहेत, जे की 1-1, 2-2 मार्क्सला विचारलेले आहेत. राईट. प्रश्न चौथा, बेरीज करा आणि यासाठी आहे 1 गुण. तर आता बेरीज करायची आपल्याला, मांडणी आपण करून घेऊयात. 7,652 अधिक 2,344. तर हा असतो एकक, दशक, शतक आणि हजार. तर या रेषेच्या वरती जो काही हातचा लागणार आहे तो आपण लिहूयात. तर 4 अधिक 2 येतात 6, 5 अधिक 4 9, 6 अधिक 3 9 आणि 7 अधिक 2 9. तर ही झाली आपली बेरीज. तसंच वजाबाकीचं सुद्धा करूयात. 5,784 वजा 2,343 आणि याच्यावरती जे काही लागेल तो आपण हातचा घेऊन लिहूयात. 4 मधून 3 गेले, राहिला 1. 8 मधून 4 गेले, राहिले 4. 7 मधून 3 गेले, राहिले 4 आणि 5 मधून 3 गेले, राहिले 2. ही झाली या दोघांची वजाबाकी. आता पुढचा 6वा प्रश्न सोडवा आणि त्यासाठी 2 गुण आहेत.
43,265 अधिक 134 वजा 564 करायचं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या दोघांची बेरीज करून घेऊया आणि जी बेरीज येईल त्यातून ही संख्या वजा करूया. 43,265 अधिक 134. ही आली ह्या दोघांची बेरीज. आता यातून आपल्याला वजा करायचे आहेत 564 आणि हे आलं उत्तर या पूर्ण गणिताचं 42,835. 7वा प्रश्न काय आहे बघा, जो की 2 गुणांसाठी आहे. वजाबाकी करायची आहे. 5,014 आणि 3,653. तर यांची आहे आपल्याला वजाबाकी करायची. 4 मधून 3 गेले, राहिले 1, तर इथं जात नाहीत. मग आपण इथे 11 केले आणि इथे झाले हे 9. मग 11 मधून 5 गेले, राहिले 6. 9 मधून 6 गेले, राहिले 3 आणि इथे आपले हे 4 झाले. 4 मधून 3 गेले, राहिले 1. आता वजाबाकी किती आली आपली? 1,361. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आता 8वा प्रश्न आहे, भागाकार करा 1 गुणासाठी. भागाकार आहे 834 भागिले 4, बरोबर. तर 8 दोन्ही 4. इथं असतं वजाबाकी, हे आले 0, 3 वरचे इथे खाली आले. इथं जातो हा शून्याचा भाग, म्हणजे इथे 0, 3 आहे तसे 34. तर 4 8 32 असतात. तर हे 32 आणि आपली बाकी आलेली आहे 2. भागाकाराला हा 208 भागाकाराला आणि बाकी 2 आलेली आहे. ओके, तर गुणाकाराची संख्या आहे 456 गुणिले 5. तर 6 पंचे 30, 5 5 25, 26 27 28. इथं राहिले हे 2. 4 पंचे 20 आणि हा आला आपला गुणाकार. चला विद्यार्थ्यांनो, पुढचं 10वं गणित आहे, 2 मार्कांसाठी आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. कसं बघा, आता या ठिकाणी सुद्धा याचा छेद आपल्याला 15 करायचा आहे, म्हणून 15 ने अंशाला छेदाला आपल्याला गुणायचं. म्हणजे 12 15 गुणिले 15 छेद 15 वजा 5 छेद 15. या दोघांचा म्हणजे 12 15 गुणिले 15चा जो गुणाकार आहे तो येतो 18,225 छेद 15, बरोबर, वजा 5. मग यांचं उत्तर किती येणार? 18,220 छेद 15. तसंच याचा सुद्धा आपल्याला इथे किती आहे? 16 छेद 15 अधिक 14 15 छेद दिलेला नाहीये, मग तो आपल्याला 15 बनवून घ्यायचा आहे, म्हणून 15 ने याला इकडे अंशाला छेदाला गुणायचं. मग बघा 16 15 अधिक 14 15 गुणिले 15 छेद 15. मग त्यानुसारच 16 अधिक या दोघांचा गुणाकार केला तर तो किती येणार बघा. तर त्या दोघांचा गुणाकार येणार 21,225 छेद येणार 15. मग आता त्यानुसार या दोघांची आपल्याला करायची बेरीज. मग किती येणार? 21,241 छेद 15. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ही 2 गणितं सोडवली. आता 12वा प्रश्न आहे, 3.5 हा अपूर्णांक अंकात लिहायचा आहे. मग 3.5 हे अपूर्णांकात किती असतं बघा? 2 आणि त्याच्यानंतर पुढे 3 भाग असतात, म्हणजेच 3/4 येणार. राईट, हा झाला 3.5 ला अपूर्णांक अंकामध्ये लिहिलेलं. आता पुढे बघा 13वा प्रश्न, एका कागदाची लांबी 12 सेंटीमीटर आहे, ती मिलीमीटर मध्ये मोजली तर किती येईल?
तर सेंटीमीटरचं आपल्याला करायचं आहे मिलीमीटरमध्ये. मग त्यासाठी काय करावं लागतं, 10ने गुणावं लागतं. म्हणजेच किती होणार, 12 आहेत. तर मिलीमीटरमध्ये करण्यासाठी हे झालं सेंटीमीटरमध्ये, आणि मिलीमीटरमध्ये करण्यासाठी 10ने गुणने. ओके, मग 12 गुणिले 10 ते झालं 120 मिलीमीटर. आता खाली आहे 14वा प्रश्न. खालील आकृतीचा 4/8 एवढा भाग रंगव, आणि त्यासाठी आहेत 2 गुण. तर आता भाग एकूण किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग दिलेले आहेत. यातला आपल्याला 4/8 म्हणजे हे 4 भाग वरचे रंगवावे लागणार आहेत. कोणतेही 4 भाग तुम्ही रंगवा. त्यानंतर 15वा प्रश्न. खालील आकृतीबंध पूर्ण करा. 25 50 75. मग बघा, 25 एके 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि 25 पाचा 125. तसंच पुढे 16वा दिलेला आहे. कोणाचे माप मोज व लिहा. आता इथे हा कोण दिलेला आहे, याच्या ठिकाणी तुम्ही कोण मापक ठेवायचा आणि याचं माप मोजायचं आहे. मला वाटतं साधारणतः हा जो कोण आहे हा साधारण 70 ते 75 अंशाचा असणार आहे. तर तुम्ही कोण, जो तुम्हाला कोण दिलेला आहे त्या ठिकाणी कोण मापक ठेवून परफेक्ट जो कोण येईल तो लिहायचा आहे. 17. दिलेल्या संख्येची लगतची पुढची संख्या लिहा. खूप सोपा प्रश्न आहे, 1 मार्काला. संख्या काय दिलेली आहे, 45,234. पुढची संख्या कोणती येणार हो विद्यार्थ्यांनो, 45,200. लगतची संख्या येणार 35. आता प्रश्न 18वा जो की 2 मार्कांसाठी आहे. 5,17,602 हे संख्या अंकात लिहायची आहे. मग किती येणार, 5,17,602. त्यानंतर इथे बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. तसेच पुढची 1,03,317. आता किती सांगितलेलं आहे, 1,03,317. त्यानंतर 19वा प्रश्न. विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. 19वा प्रश्न. मोठ्या अपूर्णांकाला गोल करा. 2/4, 3/4, 5/4. तर यातला मोठा अपूर्णांक कोणता असणार, 5/4. पुढे आता आपण 20वा प्रश्न बघणार आहोत. बेरीज करा. 2 गुणांसाठी आहे. 6/5 अधिक 4/3 दिलेला आहे. मग इथे आपल्याला काय करावं लागेल, या दोघांचा सुद्धा जो छेद आहे हा समान करून घ्यावा लागेल. त्यासाठी याला अंश छेदाला 3 ने गुणावे लागेल आणि याला अंश छेदाने 5 ने गुणावे लागेल. तर चला इथं पुढे आपण करूयात. 6 गुणिले 3, 5 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 5, 3 गुणिले 5. पुढे कसं येणार, 6×18 अधिक 20/15. आता बघा, या दोघांचा छेद समान आला म्हणजे 15. वरती कसं येणार, 18 अधिक 20 म्हणजेच येणार 38/15. हे आलं या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 21वा. खाली दिलेले कोण ओळखून त्याखाली त्याचा प्रकार लिहा. 3 गुण आहेत. तर हा जो पहिला आहे हा आहे विशाल कोण. हा आहे काटकोन आणि हा आहे लघुकोन. नव्वद अंशापेक्षा जो कोण मोठा असतो त्याला विशाल कोण म्हणतात. 90 अंशाच्या कोणाला काटकोन आणि 90 अंशापेक्षा जो कमी कोण असतो त्याला लघुकोन म्हणतात. आता पुढे आलेली आहे शाब्दिक गणित. प्रश्न 22वा बघा. एका शहराची लोकसंख्या 5,650 आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या
3285 आहे, तर त्या शहरामध्ये स्त्रियांची संख्या किती? आणि हा आहे 2 गुणांसाठी. तर इथं मी तुम्हाला सोडून दाखवते. एकूण लोकसंख्या तर थोडक्यात लिहितीये बघा. एकूण लोकसंख्या आहे 5650 आणि पुरुषांची लोकसंख्या आहे 3285. तर आपल्याला काय करावं लागणार? इथे या दोघांची करावी लागणार वजाबाकी. तर चला मी इथंच वजाबाकी करते, तुम्ही वेगळ्या ठिकाणी ती वजाबाकी करायची. तर आपलं उत्तर आलेलं आहे 2365. मग ही संख्या असणार आहे स्त्रियांची. मग तुम्ही म्हणून असं उत्तर लिहायचं, त्या शहरामध्ये स्त्रियांची संख्या 2365 आहे. पूर्ण वाक्यात ते उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर 23, बिलवलीतील सर्व नागरिकांनी दुष्काळग्रस्तासाठी 50,000 रुपये जमा करण्याचे ठरवले होते. त्यापैकी 27,650 रुपये जमा झाले, तर अजून किती रुपये जमा करावे लागतील? तर एकूण त्यांनी किती ठरवलं होतं? 50,000 ठरवलं होतं. तर त्यातले एकूण किती जमा झालेत? 27,650 जमा झालेत. बरोबर. मग अजून किती रुपये जमवावे लागतील? यासाठी त्या दोघांची करायला लागणार आपल्याला वजाबाकी. तर आपल्याला अजून एकूण 22,350 रुपये जमा करावे लागतील. ओके, चला त्यानंतरचा 24वा प्रश्न आपण बघणार आहोत. संजय जवळ 45,000 रुपये होते. त्यांनी त्यापैकी 20,785 रुपये पुस्तकांवर खर्च केले व 18,750 रुपये खेळाच्या साहित्यावर खर्च केले, तर त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? तर पहिल्यांदा त्यांनी खर्च केलेले किती आहेत याची आपण बेरीज करून घेऊयात. 20,785 अधिक 18,750. तर हे एवढे रुपये त्यांनी एकूण खर्च केलेले आहेत. मग आता त्यांच्याजवळ किती रुपये राहिले, शिल्लक राहिले हे काढण्यासाठी आपल्याला करावी लागणार 45,000 वजा 39,535. तर त्यांच्याजवळ एकूण 5,465 रुपये राहिले. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. चला त्यानंतरचा 25वा प्रश्न बघणार आहोत आपण. एका दिवसाचे 24 तास, याप्रमाणे एका वर्षाचे किती तास? आता इथे एक वर्ष म्हणजे 365 दिवस दिलेला आहे त्यांनी. तर हा जो प्रश्न विचारलेला आहे 2 गुणांसाठी आहे. बघा, एक दिवस साचे 24 तास, बरोबर. तर एक वर्ष म्हणजे किती असतात? 365 दिवस. मग आपल्याला काय करावे लागणार आहे? 365 गुणिले 24 करावं लागणार. 365 गुणिले 24. मग एकूण किती तास आले बघा? एका वर्षाचे एकूण आले 8,760 तास आले. हे जर त्या वर्षामध्ये 365 दिवस असतील तर, आणि जर लीप इयर असेल तर याच्यामध्ये आपण 8,760 अधिक 24 करणार आणि मग ते उत्तर किती येणार? 8,784. हे जर 366 दिवस असतील तर. तर आपला आता आलेला आहे शेवटचा प्रश्न 26वा. 20 पुस्तकांसाठी 400 रुपये द्यावे लागतात, तर एका पुस्तकास किती रुपये द्यावे लागतील? आणि हा आहे 2 मार्कांसाठी प्रश्न. बघा, 20 पुस्तके त्यांच्यासाठी द्यावे लागतात 400 रुपये, तर एक पुस्तकांच्यासाठी किती रुपये येणार? मग आपल्याला काय करावं लागणार? भागाकार. 20 दूनी 40 आणि हे शून्याचे शून्य. एकूण एका पुस्तकाला 20 रुपये द्यावे लागतील.
चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा इयत्ता 5वीचा सहामाही परीक्षेसाठीचा पेपर, गणित या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कशा टाईपचे प्रश्न असणार आहेत, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.